नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या राज्यातल्या जवळपास 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अगदी रंगात आलेला आहे. विविध ठिकाणी सगळे पक्ष, त्यांचे उमेदवार, नेते हे सगळे प्रचाराला लागलेले आपल्याला दिसून येतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक असा व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्याला सोशल मीडियामध्ये दिसून येतो, ज्यामध्ये उभाटा गटाच्या, उभाटा शिवसेनेच्या एक उमेदवार, ज्या 96 क्रमांकाचा वॉर्ड आहे बांद्र्यामध्ये, तिकडे प्रचार करताना, प्रचार यात्रेमध्ये त्या आपल्या प्रभागामध्ये फिरताना दिसून येतात. मुस्लिम या उमेदवार आहेत आणि अर्थात महिला उमेदवार असल्यामुळे स्वाभाविकच तिकडे हा महिला वॉर्ड असणार आणि त्या ठिकाणी त्यांना ती संधी देण्यात आलेली आहे. उभाटा पक्षातर्फे ती त्यांना संधी देण्यात आली. आता या प्रचार यात्रेचा जेव्हा आपण तो व्हिडिओ पाहतो किंवा त्यातले फोटो पाहतो, तेव्हा लक्षात येतं की ज्या उमेदवार आहेत, सना अली म्हणून, तर त्या उमेदवार ज्या आहेत त्या ठिकाणी फिरताना पूर्णपणे बुरख्यामध्ये फिरताना दिसून येतात. म्हणजे अगदी त्यांचे डोळेसुद्धा त्याच्यात दिसत नाहीत किंवा शरीराचा कोणताही अवयव दिसू नये याची काळजी त्याच्यामध्ये घेण्यात आलेली. आणि त्यात मग त्या वेगवेगळ्या ठिकाणी जातात, वेगवेगळ्या लोकांशी भेटतात, लोक त्यांच्या फुलं उधळत आहेत किंवा तिथे घोषणाबाजी चाललेली आहे. त्यांचे जे बॅनर आहेत ते घेऊन लोक फिरत आहेत. त्या बॅनरवर सुद्धा त्यांचा फोटो आहे, तो सुद्धा पूर्णपणे बुरख्यामध्ये आहे. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये निश्चितपणे प्रश्न जो आहे तो मनामध्ये निर्माण होतो की अशा पद्धतीने एखादा उमेदवार, महिला उमेदवार हा जेव्हा प्रचार यात्रेला निघतो, याचा अर्थ तो आहे की तो पूर्ण वॉर्ड महिलांसाठी आरक्षित आहे. महिलांसाठी आरक्षित आहे आणि म्हणूनच त्या महिलेला ती संधी मिळालेली आहे. आणि त्याच्यामागचं कारण काय, हे आरक्षण देण्यामागचं काय कारण आहे, तर महिलांनासुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये, म्हणजे एकूण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये एक संधी मिळावी. नगरसेवक फक्त पुरुषच असतील असं नव्हे, तर तिथे महिलाही नगरसेविका होऊ शकतात. त्या देखील समाजोपयोगी जी कामं आहेत ती करू शकतात, समाजाच्या मदतीला धावून जाऊ शकतात. त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे जेवढी एखाद्या पुरुषामध्ये आहे. हे ओळखूनच त्या महिलेला ती संधी दिलेली असते. आणि त्यामुळे अनेक पक्षातल्या अशा महिला ज्या आहेत त्या नगरसेविका म्हणून आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये निवडून आलेले आहेत, आमदार झालेले आहेत, खासदारसुद्धा झालेले आहेत, पंतप्रधान झालेली आहेत, इंदिरा गांधींसारख्या महिला. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेतून महिलांनासुद्धा ही संधी मिळावी हाच उद्देश आहे. मग असं असताना एक महिला ही पूर्णपणे नखशिकांत बुरखा परिधान करून जेव्हा त्या प्रभागामध्ये फिरते, तेव्हा नेमकं त्या लोकांना ती ओळखता कशी येणार की आपला उमेदवार कोण आहे? त्या व्यक्तीचा चेहरा तर दिसणं आवश्यक आहे. शेवटी जेव्हा मतदान केलं जातं तेव्हासुद्धा तो चेहरा दिसावा लागतो. भलेही आपल्याला चिन्ह दिलेलं असलं, त्या पक्षाचं एक ठराविक चिन्ह असलं, उभाटाचं मशाल हे चिन्ह आहे, भाजपाचं कमळ हे चिन्ह आहे, त्या चिन्हाला बघून मतदान करायचं हे मान्य जरी असलं तरी आपल्या प्रभागातला उमेदवार जो आहे तो जेव्हा प्रचारासाठी निघतो तेव्हा त्याचा चेहरा तरी लोकांना ओळखता आला पाहिजे, किंवा कळला तर पाहिजे की हा अमुक अमुक उमेदवार आहे, अमुक अमुक ही महिला उभी आहे किंवा पुरुष उभा आहे, हा आपल्याच विभागातला आहे, याला पाहिलेला आहे मी, हा कार्य करताना आम्हाला दिसलेला आहे, अनेक वर्षा या समाजामध्ये वावरतोय, सामाजिक कार्य करताना दिसतोय, हे लोकांना कळलं तर पाहिजे. हा साधा उद्देश आहे. पण तसं होताना तिथे दिसत नाही. मग प्रश्न निर्माण होतो की उमेदवार जेव्हा अर्ज भरतो त्यावेळेला तरी त्यांनी फोटो लावलेला आहे की नाही? त्यावेळेला फोटो लावलेला असणार, कारण तो लावल्याशिवाय तर नुसता बुरख्यामधला फोटो लावला, चिकटवला तर काय निवडणूक अधिकारी तो स्वीकारणार नाही, त्याला कळूच शकणार नाही कोण उमेदवार आहे. मग असं असेल तर मग प्रचारामध्ये हा चेहरा दाखवण्याला काय हरकत आहे? यावर अनेकांचा आक्षेप असतो की धर्मामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे हा चेहरा दाखवणार नाहीत, फक्त आपल्या पतीलाच चेहरा दाखवायचा, बाकीच्या कुठल्याही पुरुषाला चेहरा दिसता कामा नये ही काळजी घेतली जाते. पण ते बाकीच्या वेळेला ठीक आहे, तुम्ही जेव्हा समाजामध्ये उतरता, सामाजिक काम करण्यासाठी उतरलेला आहात, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी तुम्ही काम करणार आहात, आपल्या प्रभागामधल्या समस्या सोडवणार आहात, तेव्हा तुमच्यासमोर अनेक लोक येणार आहेत.
ते तुमच्याशी संवाद साधणार आहेत, तुमच्यासमोर तक्रारी मांडणार आहेत, त्यांच्या समस्या सांगणार आहेत, त्या तुम्हाला सोडवायच्या आहेत आणि तुमच्यात आणि त्यांच्यात एक कनेक्ट व्हावा, एक तुमच्यातला ऋणानुबंध तयार व्हावेत, एक संबंध तयार व्हावा, किंवा हा आपला उमेदवार आहे. तर हे तयार होण्यासाठी त्या व्यक्तीचा चेहरा तर दिसणं आवश्यक आहे. ही साधी गोष्ट आहे. आणि तो चेहराच दिसत नसेल तर आपण ओळखणार कसं की ही अमुक व्यक्ती जी आहे ती आपली उमेदवार आहे. तो समजा मुस्लिम बहुल भाग असेल म्हणून कदाचित तिकडचे लोक जे आहेत ते त्याबद्दल काही बोलणार सुद्धा नाही. पण उभाटासारखा पक्ष जो आहे हा हिंदुत्ववादी पक्ष म्हणतो स्वतःला, किंवा त्यांच्या पक्षातले अनेक असे उमेदवार असतील, महिला उमेदवार, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी उभ्या आहेत आणि त्या काही बुरखा परिधान करत नाहीत, कदाचित त्या हिंदू असतील, पण त्या तर आपला चेहरा दाखवत आहेत. त्यांच्यासोबत असलेले जे जे पक्ष आहेत, मग राज ठाकरेंचा पक्ष असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससारखा पक्ष आहे, याच्यात महिला आहेत, काँग्रेसच्या तर महिला अध्यक्ष वर्षा गायकवाड आहेत. हे सगळं असताना एका महिलेला चेहरासुद्धा दाखवण्याची परवानगी नसावी आणि तो दाखवू नये, तिने शरीराचा कोणताही भाग दाखवू नये, तिने संपूर्णपणे शरीर झाकावं आणि लोकांसमोर जावं. मग या आरक्षणाला काय अर्थ आहे हा सुद्धा प्रश्न मनात येतो. मग नेमकं ती महिला सक्षम कशी होणार आहे, ती लोकांना जाऊन भेटणार कशी आहे? जर ती चेहराच दाखवू शकणार नसेल तर ती लोकांशी बोलणार कसं? उद्या जर ती निवडून गेली तर त्या सभागृहामध्ये ती चेहरा तरी दाखवणार की नाही? तर ती चेहराच दाखवू शकणार नसणार तर इतर नगरसेवकांना कळणार कसं? आणि मग तीच नगरसेवक आली आहे की आणखी कोणी महिला आली आहे असाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. तेव्हा अत्यंत गंभीर मुद्दा आहे की निवडणूक आयोगाने तरी याबद्दल विचार केला पाहिजे की एक उमेदवार जो समाजासाठी काम करण्यासाठी आलेला आहे, तुम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हा नियम केलेला आहे की महिलांसाठी एखादा वॉर्ड आरक्षित असला पाहिजे आणि तिथे महिलांना संधी दिली गेली पाहिजे. त्यातून महिला ज्या आहेत त्या अधिक सक्षम होतील, त्यांच्यामध्ये हिंमत येईल, पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून त्यासुद्धा काम करू शकतात हे दिसून येईल. हे जर त्याचं उद्दिष्ट असेल, कारण असेल, तर या महिलेवर का अन्याय होतो हा प्रश्न निर्माण होतो. केवळ याच महिलेचं नव्हे, काँग्रेसच्या सुद्धा 2 महिला उमेदवार आहेत. त्या 184 आणि 167 हा मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये त्या 2 महिला उभ्या राहिलेल्या आहेत. त्यांचे प्रचारपत्रक जे आहे त्याच्यावर मात्र त्या महिलांचा पती आणि त्या एका महिलेचे वडील यांचे फोटो त्याच्यावर प्रकाशित केलेले आहेत, छापलेले आहेत. आणि खाली त्या महिला उमेदवाराचं नाव आहे. ज्या महिलेच्या पतीचा फोटो आहे तो पती हा पूर्वी तिकडचा नगरसेवक होता. आता कदाचित तो महिला वॉर्ड झाल्यामुळे त्याने आपल्या पत्नीला उभं केलं असेल. चांगली गोष्ट आहे, पत्नीलाही संधी मिळते. पण अशी काय नेमकी वेळ आलेली आहे की पत्नीचा फोटोसुद्धा छापायचा नाही? ही तरी निदान बांद्र्यामधली महिला निदान प्रचार यात्रेत तरी फिरते. इथे तर प्रचार पत्रकावर फोटोही छापायचा नाही. फोटो कोणाचा? तर पतीचा छापायचा, नाही तर वडिलांचा छापायचा. मग या महिला सक्षम झालेल्या आहेत म्हणायचं की आणखी प्रतिगामी झालेले आहेत, आणखी मागे गेलेले आहेत? काय म्हणायचं नेमकं? याला काय अर्थ आहे? आणि बरे, या दोन्ही महिला काँग्रेसच्या आहेत. ज्या काँग्रेसच्या त्या पत्रकावर सोनिया गांधींचा फोटो दिसतो, प्रियांका वड्रांचा फोटो दिसतो, वर्षा गायकवाड ज्या मुंबईच्या अध्यक्ष आहेत त्यांचा फोटो दिसतो, त्यांचे तर चेहरे दिसत आहेत. ते भलेही त्या मुस्लिम नसतील पण त्या चेहरा दाखवत आहेत, त्यांचे चेहरे प्रसिद्ध होत आहेत. या महिलांचे चेहरेही दाखवायचे नाहीत आम्हाला, ते छापायचे पण नाहीत. मग नेमकं त्यांना नगरसेवक करून काय नेमकं साध्य करायचे? मग त्यांनी नगरसेवक व्हायचं आणि घरी राहायचं. तुम्ही घरी बसा, आता तुमचं काम तुमचे पती किंवा तुमचे वडील, तुमचे भाऊ हे बघतील, तुम्ही घरी बसायचं. कधी जेव्हा अगदीच गरज भासली, सभागृहात जायचं वाटलं तर तेव्हा जायचं. हे सक्षमीकरणाचं उदाहरण आहे की काय? काँग्रेसने सुद्धा याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि ते यावर काहीच बोलत नाही. याचा अर्थ यालाच मुस्लिम लांगुल चालन म्हणतात की तुम्ही काही करा, आमच्या धर्मामध्ये म्हटलंय की आमच्या शरिया कायद्यामध्ये म्हटलंय त्या पद्धतीने आम्ही कोणालाही चेहरा, आपला पती सोडला तर कोणालाही आम्ही चेहरा दाखवणार नाही आणि हे आम्ही तिथे पालन करू. पण बाकीच्या मतदारांचा तर हक्क आहे की नाही आपला उमेदवाराचा चेहरा बघणं, उमेदवार कोण आहे समजून घेणं. एकीकडे संविधानाच्या नावाच्या आपण गप्पा मारतो, संविधान रोज दाखवतो की संविधानाचं पालन व्हायला पाहिजे. मग या महिलांचा चेहरा दिसणं हे संविधानात लिहिलेलं नाही आहे का? की संविधानाने सुद्धा म्हटलंय की चेहरा दाखवू नका, नाही दिसला तरी हरकत नाही. तेव्हा या घटना ज्या आहेत त्या खूप गंभीर आहेत आणि त्याचा विचार त्या पक्षांनी पण केला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने पण केला पाहिजे की या पद्धतीने कसा काय प्रचार होऊ शकतो. याकडे दुर्लक्ष केलं तर उद्या आणखी काही ठिकाणी अशाच पद्धतीने त्याची एक प्रथा पडेल, परंपरा पडेल, पायंडा पडेल त्याचा, की असं केलं तर चालू शकतं. ते याचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. बाकी त्या पक्षांची काय भूमिका असेल, त्यांना मुस्लिम उमेदवार उभा करायचा आहे, कशासाठी करायचं आहे,
त्याच्यातून त्यांना काय स्वतःचा फायदा उठवायचा आहे तो भाग वेगळाच, पण याच्यात निदान लोकांचा हक्क जो आहे की आपला उमेदवाराला जाणून घेणं, तोच मारला जातोय अधिकार किंवा त्यांचा हक्क, याचा विचार होणार की नाही. दुसऱ्या आणखी एका घटनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलायचं, आणि ती म्हणजे मनसेमधले एक माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी नुकताच त्या पक्षाला रामराम केला आणि ते भाजपामध्ये दाखल झाले. संतोष धुरी अनेक वर्षांपासून आहेत, म्हणजे जवळपास हा पक्ष मनसे हा पक्ष स्थापन झाल्यापासून या पक्षासोबत आहेत. प्रभादेवी या भागामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि आता ते भाजपामध्ये दाखल झाले. आणि ते गेल्यानंतर अर्थातच त्यांनी पक्षांवर टीका केली, राज ठाकरे यांच्यावर टीका केलेली नाही, पण उद्धव ठाकरेंवर टीका केली. कशा पद्धतीने उभाटा शिवसेना यांच्याकडून दबाव आल्यामुळे आपल्याला शेवटी पक्ष सोडावा लागला, आपल्याला नगरसेवकाचं तिकीट मिळालं नाही, त्यामुळे आपण पक्ष सोडला, असं सगळ्या तक्रारी त्यांनी केल्या वेगवेगळ्या पत्रकारांचे संवाद साधताना. हे करताना ते म्हणाले की राज ठाकरेंभोवती सुद्धा काही बडवे आहेत की ज्यांचं ऐकलं जातं आणि त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला. आमच्यासारखे किंवा माझ्यासारखे अनेक लोक त्या पक्षामध्ये आहेत ज्यांना पक्ष सोडायचा आहे किंवा ज्यांना या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो, या दबावाचा सामना करावा लागतो. त्यांचं कोणी ऐकत नाही, राज ठाकरेंपर्यंत या गोष्टी पोचत नाहीत. राज ठाकरेंनी सुद्धा माझ्याशी पण चर्चा केली नाही की तुम्ही का पक्ष सोडताय. म्हणजे राज ठाकरेंभोवती बडव्यांचं कोंडाळ आहे असं संतोष धुरी म्हणतायत. हे थोडं विचित्र यासाठी वाटतं की राज ठाकरेंनी काही वर्षांपूर्वी हा पक्ष जेव्हा सोडला, शिवसेना पक्ष, आणि मनसे या पक्ष स्थापन केला, त्यावेळेला त्यांनी हेच कारण दिलं होतं की बाळासाहेबांभोवती अनेक लोकांचं कोंडाळ आहे, ज्यामुळे आपले जे काही म्हणणं आहे ते बाळासाहेबांपर्यंत पोचत नाही. ते बडव्यांचं कोंडाळ आहे, बडव्यांनी विठ्ठलाला घेरलेला आहे, हाच शब्दप्रयोग त्यांनी केला. आणि त्यातून मग ते बाहेर पडले. लोकांनाही सहानुभूती वाटली की बरोबरच आहे, राज ठाकरेंसारखा एवढा मोठा नेताच जर म्हणत असेल की आपल्यालाच बाळासाहेबांसमोर जाता येत नाही किंवा त्यांना भेटता येत नाही, आपलं जे काय गाऱ्हाण आहे ते मांडता येत नाही, तर बाकीच्यांची काय कथा असेल. आणि त्यातून आपण पाहिलं की जेव्हा त्यांनी पक्ष काढला त्यानंतर त्यांना दणदणीत यश मिळालेलं आहे. 13 आमदार त्यांचे निवडून आले महाराष्ट्रामध्ये, 27 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेत निवडून आले. नाशिकमध्ये तर त्यांनी महानगरपालिकाच जिंकली, कारण लोकांनाही वाटलं की यांचा अन्याय झाला, कुठेतरी त्यांना दूर ठेवण्यात आलं राजकारणापासून, शिवसेना पक्षापासून. नंतर मग स्वतः त्यांनी पक्ष काढला. तर आज संतोष धुरी किंवा आणखी काही नेते असे आरोप करत असतील, त्यांचंही तेच म्हणणं असेल की कुठेतरी राज ठाकरेंभोवती काही लोकांचं विळखा आहे किंवा बडव्यांनी त्यांना घेरलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोचता येत नाही. उद्धव ठाकरेंनी नंतर शिवसेनेचा ताबा घेतल्यावर त्यांच्याबद्दल हाच आरोप झाला आणि म्हणून एकनाथ शिंदे आणि काही आमदार हे बाजूला झाले की उद्धव ठाकरेंपर्यंत पोचता येत नाही, उद्धव ठाकरेंना भेटता सुद्धा येत नाही, आम्हाला बाहेर बसावं लागतं वाट बघत आमदारांना. ही सगळी व्यथा अनेक लोकांनी मांडली. मी शेवटी बाळासाहेबांशी फारकत घेताना राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला होता तोच आज मनसेमधले लोक राज ठाकरेंच्या बाबतीत म्हणतायत. हाच शेवटी याचा सगळा एक नियतीचा खेळ आपण म्हणू शकतो, किंवा हेच सगळे एक वर्तुळ पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.